एक इथे मुद्दाम सांगायचं वाटतं की मातंग समाज आज मोठ्या प्रमाणामध्ये आंबेडकर चळवळीमध्ये सामील होतोय, बौद्ध धर्माची दीक्षा घेतोय आणि त्यामुळे कुठेतरी मातंग समाज आणि आंबेडकरी समाज याच्यामध्ये दुही निर्माण करण्याचा हा अश्लाघ्य प्रकार आहे असं मी समजतो. खरं म्हणजे मातंग समाजासाठी 2003 लाच लहुजी वस्ताद यांच्या नावाने एक अहवाल म्हणजे एक आयोग निर्माण करण्यात आला होता. त्याचा 2007 ला त्याचा अहवाल सुद्धा आला आणि त्याच्यामध्ये जवळपास 57 प्रकारच्या त्यांच्या उन्नतीसाठी वेगळ्या प्रकारे 57 सूचना देण्यात आल्या होत्या. त्याच्यातली एक सूचना उपवर्गीकरणाची होती. बाकी 56 वेगवेगळ्या प्रकारे त्यांना जमीन अलॉट करण्यात यावी, त्यांना घरं द्यावी, त्यांच्या मुलांसाठी खास हॉस्टेल्स द्यावे आणि आमच्या या संपूर्ण 58 ज्या 59 मध्ये ज्या 58 जाती आहेत त्या सर्व जातींना याच्याबद्दल कुठल्याही प्रकारची हरकत नाही. फक्त आमचं म्हणणं एवढंच आहे की आज अनुसूचित जाती हा एक समूह आहे ज्याने या देशामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अनटचेबिलिटी म्हणजे अस्पृश्यता झेललेली आहे आणि त्यांच्यामध्ये आपसामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव होऊ नये ही या इथे असणाऱ्या समूहाची एक मानसिकता आणि त्यासाठी आमचा विरोध आहे. त्याचबरोबर या इथे उपवर्गीकरण हे संविधान विरोधी आहे. कलम 46 नुसार राज्यावर असणारी जबाबदारी जर राज्य सरकारने योग्य पार पाडली असती तर अशा पद्धतीने उपवर्गीकरणाची गरज पडली नसती आणि हे भारतीय संविधानाच्या 14, 15, 16 कलमाच्या तरतुदीला सरळ भंग होत आहे असं रिप्लेसेनीचं मत आहे. त्यामुळं आमचं या इथं असं सांगणं आहे की हे जे चाललेलं आहे हे ज्या पद्धतीने महाराष्ट्रामधलं राजकारण पूर्वी सुद्धा आपण पाहिलं असेल, मराठा वर्सेस ओबीसी अशा पद्धतीने करण्यात आलं. आता त्याच पद्धतीने एससी मध्ये असणारं मातंग वर्सेस इतर सर्व जाती अशा पद्धतीचं राजकारण करून आपसामध्ये एससी मध्ये असणाऱ्या जातींमध्ये आपसामध्ये ही ज्या पद्धतीचा क्लेश आणि द्वेष निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे असं आमचं मत आहे. आणि एक आमचं दुसरं की हे जे काही केलेलं आहे याच्यासाठी न्यायमूर्ती अनंत मनोहर बदर यांची कमिटी नेमण्यात आली. त्या कमिटीने सरकारला 1 एप्रिल रोजी अहवाल सादर केला. तो अहवाल अजूनही सरकारने पब्लिश केला नाही आणि तरी सुद्धा त्याच्यावरती हरकती मागवण्यात येतात. म्हणजे महाराष्ट्र सरकार एकंदरीत या बाबतीत पारदर्शक नाही. पण हा अहवाल जेव्हा निर्माण करत असताना न्यायमूर्तीने कुठच्याही जातीच्या कुठच्याही नेत्यांना किंवा त्या समुदायामधले कोणा रिप्रेझेंटेटिव्ह यांना कुठेही विश्वासात घेतलं नाही. त्यामुळे ह्या अहवालाबद्दल कुठली पारदर्शकता नाही. आणि जेव्हा एखादा अहवाल एखाद्या संपूर्ण म्हणजे या देशामध्ये 14 ते 15% लोकांच्या म्हणजे राज्यामध्ये 14 ते 15% लोकांच्या बाबतीत आहे तेव्हा ज्यांच्या बद्दलचा अहवाल आहे त्या सर्व समुदायाच्या नेत्यांना विश्वासात घेऊन या अहवाल तयार करायची जबाबदारी आहे. किंवा अशा पद्धतीच्या अनेक जजमेंट सुप्रीम कोर्टाच्या आहेत की असा कुठचाही अहवाल किंवा असा कुठचाही निर्णय घेताना राज्य शासनाने की हा निर्णय हा जे त्याच्या संबंधित आहेत त्या सर्वांना विश्वासात घेऊन त्यांचं रिप्रेझेंटेशन घेऊन आणि नंतरच सादर केला पाहिजे. पण दुर्दैवानं अशा पद्धतीने न्यायमूर्ती अनंत मनोहर बदर यांनी कुठलंही केलेलं कामकाज केलेले आपल्याला दिसत नाही. त्यामुळं या अहवालामध्ये बिलकुल पारदर्शकता नाही आणि तोच अहवाल लवकरात लवकर जाहीर करण्यासाठी 15 दिवसाची मुदत द्यायची आणि नंतर परत 15 दिवसाची मुदत देऊन वाढवायची आणि त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन घ्यायला लावायचं. हे खरं म्हणजे महाराष्ट्र सरकार काहीतरी वेगळ्या पद्धतीने दुटप्पी धोरण आखत आहे आणि त्याच्यासाठी तरी सुद्धा
आज 50,000च्या वरती या अहवालाविरुद्ध हरकती घेण्यात आलेल्या आहेत. तेव्हा महाराष्ट्र सरकारने या हरकती ज्यांनी ज्यांनी घेतल्या त्यांचा प्रत्येकाचा त्या तिथे बोलवून त्यांचं म्हणणं ऐकल्याशिवाय कुठल्याही प्रकारच्या या अहवालावरती निर्णय घेऊ नये. त्याचबरोबर आपल्याला माहित आहे की एससी आणि एसटीला जेव्हा रिझर्वेशन या देशामध्ये संविधानाने दिलं तेव्हा त्यांचं जे पॉप्युलेशन आहे पॉप्युलेशन बेस्ड रिझर्वेशन दिलेलं आहे. आता महाराष्ट्रामध्ये एससीला 13% रिझर्वेशन मिळतं, तर तेच कर्नाटकामध्ये 15% मिळतं, तेलंगणामध्ये 15% मिळतं. पण ज्या प्रमाणात लोकसंख्या असते त्या प्रमाणामध्ये रिझर्वेशन दिले जातात. त्यामुळे जातीय जनगणना अजूनपर्यंत झालेली नाही. 2026ला म्हणजे आता ही जातीय जनगणना सरकार करत आहे. जोपर्यंत जातीय जनगणना होत आहे आणि या बाबतीतला अहवाल जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत अशा पद्धतीने तुम्ही उपवर्गीकरण करणं योग्य नाही. कारण ही जी आरक्षण दिली आहे मी मगाशी सांगितलं की ते लोकसंख्येनुसार दिलेली आहे आणि त्यामुळं जर करायचंच असेल तर लोकसंख्येनुसार ही आरक्षणात तुम्हाला करावे लागते आणि त्यासाठी जातीनिहाय तुमच्या असणाऱ्या म्हणजे कुठच्या जातीचं किती पर्सेंटेज या देश महाराष्ट्रात आहे हे एससी मधल्या तोपर्यंत अशा पद्धतीचं उपवर्गीकरण योग्य नाही. आणि त्यामुळे आमचा याला विरोध आहे की याच्यामध्ये सर्वच जे स्टेक होल्डर्स आहेत त्या स्टेक होल्डरना जोपर्यंत विश्वासात घेतलं जात नाही आणि त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं जात नाही तोपर्यंत सरकारने दडपशाहीने किंवा दादागिरीने असा हा अहवाल मंजूर करायचा प्रयत्न केला तर या इथे असणारा संपूर्ण एससी समाज एकत्र येऊन रस्त्यावरची लढाई लढल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा आज एससी समूह हा एकत्र आहे. आज आमच्या बरोबर आमचे चर्मकार बांधवांचे प्रतिनिधी सुद्धा आहेत. इतर अनेक समाज आयता आम्ही घेतल्यामुळं किंवा आज मातंग समाजातले अनेक लोक आमच्या बरोबर आहेत. कारण त्यांना असं वाटतं की ज्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा विचार अंगीकारला आणि त्यांच्या बरोबर त्यांच्या विचारानुसार वागत आहेत त्यांच्या सर्वांची उन्नती झालेली आहे. आणि त्यामुळं या आमचं असं म्हणणं आहे की आता ही जी जनगणना होणार आहे त्याच्यानुसार ज्यांची जेवढी संख्या तेवढ्या प्रमाणामध्ये जर तुम्हाला अतिच करायचं असेल तर त्या पद्धती करावं. त्याचबरोबर आमच्या सरकारला सांगणं आहे की हे असं सर्व करून समाजामध्ये ते निर्माण करण्यापेक्षा आमच्या मातंग बंधूंसाठी स्पेशल स्कीम राबवावी, त्यांना घरकुलं द्यावी, त्यांना त्यांच्या मुलांसाठी शिक्षणासाठी हॉस्टेल्स वेगळे निर्माण करावेत. त्यामध्ये एसटीच्या मुलांना तुम्ही सर्व प्रकारचे म्हणजे युनिफॉर्म इतर राहण्याच्या आणि इतर हॉस्टेलच्या फॅसिलिटीचा त्या पद्धती द्या आणि त्यांना एका वेगळ्या उंचीवरती घेऊन या. कारण आज तुम्ही जरी आरक्षणाच्या मध्ये उपवर्ग केलं आणि त्याच्यामध्ये जर सुटेबल कॅन्डिडेट नसतील तर 3 वर्ष अशा पद्धतीने जेव्हा आरक्षित जागा उपलब्ध होतील आणि त्याच्यामध्ये सुटेबल कॅन्डिडेट नसतील तेव्हा त्या उत्पन्न होतात. म्हणजे तुम्हाला अप्रत्यक्ष पद्धतीनं हे आरक्षण संपवायचं आहे आणि त्यासाठी हे सर्व चालू आहे का असा एससी मध्ये असणाऱ्या सर्व समुदायांचं म्हणणं आहे. तेव्हा आपल्या सर्व या इथून सरकारला आपल्या सर्व चॅनलच्या वतीने सांगायचं आहे की जे करतायत ते जवळपास महाराष्ट्रामध्ये 15% असणाऱ्या वर्गाच्या विरोधात जाऊन तुम्ही करतात आणि याचे परिणाम दूरगामी परिणाम होणार आहेत. तेव्हा हा निर्णय घेण्याआधी सर्व जाती समूहांना विश्वासात घेणं हे लोकशाहीमध्ये अत्यंत गरजेचं आहे. कारण असाच जो निर्णय आहे तो अत्यंत पारदर्शक असायला हवा आणि त्यामुळं या निर्णयाविरुद्ध कोणीही म्हणजे आज सर्वजण विरोधी आहेत, सर्व 58 जाती विरोधी आहेत. त्यामुळे सरकारनं आम्हाला विश्वासात घेतल्याशिवाय अशा पद्धतीचा कुठलाही निर्णय घेऊ नये. त्याचबरोबर जनगणनेबद्दल आमचं असं म्हणणं आहे की मागच्या जनगणनेमध्ये
बौद्ध झालेल्या लोकांनी फक्त बौद्ध सांगितलं आणि त्यामुळे 45 लाख हे जे बौद्ध धर्मांतरित बौद्ध महाराष्ट्रामध्ये होते ते एससी मधून इतर मध्ये घेण्यात आले आणि त्यामुळे एससीचं पॉप्युलेशन कमी झालेलं आहे. त्यामुळे आपल्या चॅनलच्या वतीने मी या सर्व समस्त एससी समूहाला जे जे बाबासाहेबांच्या विचाराला अनुसरून बौद्ध झालेले आहेत त्या सर्व वर्गाला मी सांगू इच्छितो की आपण आपली ओरिजिनल जी जात आहे पूर्वीच्या काळामध्ये आपण बौद्ध होण्याआधी ती जातीच्या कॉलममध्ये भरावी. मग ते महार असतील तर महार, मातंग असतील तर मातंग, चर्मकार असाल ते चर्मकार, अशा पद्धतीची आपली जात सांगावी आणि त्यानंतर आपला धर्म जर आपण बौद्ध घेतलेला असेल तर तो सांगावा. जेणेकरून एससीची मागच्या 2011 मधली जनगणनेमध्ये एससीची लोकसंख्या 10% आसपास होती आणि ती खऱ्या अर्थानं एससीची टोटल पॉप्युलेशन महाराष्ट्रातली या जाती जनगणनेमुळे या महाराष्ट्रामध्ये डिस्क्लोज होईल, म्हणजे लोकांना कळेल आणि त्यामुळे मग आपल्याला इतर जे काही तुम्हाला या एससीच्या संदर्भामध्ये निर्णय घ्यायचे असतील ते आपण घेऊ शकाल असं आमचं म्हणणं आहे. त्याचबरोबर तिसरा आणि अत्यंत महत्वाचा प्रश्न सध्या देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आहे की कॉंग्रेस जनता पार्टी नावाची एक पार्टी अस्तित्वात आली. खरं म्हणजे हे अत्यंत दुर्दैवी आहे की या देशाच्या सर्वोच्च पदी असणाऱ्यांना म्हणजे सर्वोच्च न्यायाधीश असणारे सूर्यकांत याने या देशामधल्या बेरोजगार तरुणांना सुराची उपमा देणं हे अत्यंत दुर्दैवी आहे. ही जी मानसिकता आहे ती अत्यंत म्हणजे त्याला म्हणजे कुठच्याही म्हणजे ही मानसिकता पुढच्या काळामध्ये असणाऱ्या जाती व्यवस्थेसारखी वाटते की या इथं असणाऱ्या जे बेरोजगार आहेत त्यांना जनावरांसारखं एखादी उपमा देणं हे अत्यंत दुर्दैवी आहे आणि त्यामुळं त्या तिथे अशा पद्धतीनं आपण त्यामुळं या अशा पद्धतीनं कोणालाही अशा पद्धतीची उपमा देणं हे योग्य नाही. त्यामुळं आमचं रिपब्लिकची म्हणणं आहे की तुम्ही कुठच्याही पदावर असा, या देशामध्ये लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये प्रत्येक माणूस हा समान आहे आणि त्यामुळे तुम्ही जरी सर्वोच्च न्यायाधीश असलात तरी या देशातल्या तमाम तरुणाईची माफी मागणे हे आपलं कर्तव्य आहे असं मी समजतो. आपल्याकडून चूक झाली असेल तर ते माफी मागायला पाहिजे. आणि दुसरं सांगतो की हिरोशिमा नागासाकीवर जेव्हा अणुबॉम्ब पडला तेव्हा सर्व प्राणी जात उद्ध्वस्त झाले, मानव जात नष्ट झाली तिकडची, परंतु झुरळ हा एकच प्राणी जिवंत राहिला हा इतिहास आहे. त्यामुळं मी या पत्रकार परिषदेत सांगू इच्छितो की सर्वोच्च न्यायालयाने हे एक लक्षात घ्या, उद्या तुम्ही सर्वोच्च न्यायाधीश असाल नसाल परंतु ही तरुणाई या देशाची खऱ्या अर्थानं ताकद आहे, ती नक्की अस्तित्वात राहील आणि तीच या देशाला पुढे घेऊन जाणार आहे. तेव्हा त्यांचा अपमान या देशातली तरुणाई सहन करणार नाही, या देशातली जनता सहन करणार नाही आणि या पद्धतीने अशा कोणाला अपमान करण्याचा कोणालाही अधिकार नाही, या अशी रिपब्लिकची मागणी आहे. त्याचबरोबर आज हे काही चालू आहे देशामध्ये त्या की महागाईचा कडेलोट झालेला आहे. अजूनही कुठचाही राजकीय पक्ष याच्यावरती बोलत नाही, खरं म्हणजे दुर्दैव आहे. आपण पाहतोय की 1000 जरी वाढला तरी रस्त्यावरती येणारा भाजपा आज त्यांच्या काळामध्ये एवढ्या प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पेट्रोल, डिझेल, सीएनजी यांच्या किमती वाढ झालेल्या आहेत. लोकांचं बजेट कोलमडलेलं आहे. आज मी 2 दिवसापूर्वी कोकणात होतो. रत्नागिरीमध्ये तर 90% पेट्रोल पंप बंद आहेत, पेट्रोल डिझेल नाही अशी परिस्थिती आहे. मराठवाड्यामधून आमचे प्रदेश अध्यक्ष आले, त्यांना यायला उशीर झाला कारण डिझेल पेट्रोल नाही. ही जी परिस्थिती आहे भयावह आहे. संपूर्ण देशाची जी आर्थिक लाडी आहे कुठेतरी आता कोलॅप्स होते की अशी भीती त्या देशामध्ये निर्माण झालेली आहे. आणि हे खरं म्हणजे
या देशामधल्या असणाऱ्या सरकारचं अपयश आहे आणि हे अपयश सरकारने ती जबाबदारी घ्यावी आणि या देशातल्या जनतेला नक्की या देशामधली आजची आर्थिक परिस्थिती काय आहे, देश कुठच्या आर्थिक संकटामध्ये आहे याची या देशानं जाणीव करून द्यावी आणि येणाऱ्या पार्लमेंटमध्ये श्वेतपत्रिका जाहीर करून देशाच्या आर्थिक परिस्थितीची पूर्णपणे या देशातल्या प्रत्येक देशवासियांना त्याची जाणीव असायला पाहिजे, कारण हे आम्ही निवडलेले सरकार आहे आणि या देशातल्या प्रत्येक नागरिकाला या देशातल्या आर्थिक परिस्थितीची जाणीव असण्याचा अधिकार आहे. तेव्हा सरकारनं हे जे काही चाललेलं आहे की लोकांच्या याच्या महागाईचा कडेलोट आहे, तेव्हा याच्या विरुद्ध रिपब्लिकच्या वतीनं आम्ही आवाज रस्त्यावरचा आवाज उठवणार आहोत. तेव्हा सरकारने याबाबत ताबडतोबीनं आपली भूमिका सांगावी. फक्त युद्ध आहे म्हणून या भाव वाढला हे काही योग्य नाही. भाव वाढण्याला अनेक कारण आहेत, आर्थिक तरतुदी आहेत, आर्थिक धोरण आहेत, अनेक जे काय आता चीफ जस्टिसने तरुणांमध्ये जुळे म्हणले, पण काही बोके या देशातून पळून गेलेले आहेत. मी मुद्दाम म्हणतोय त्यांना बोके, करोडो रुपये घेऊन ते पळून गेलेले आहेत. त्यांना एकालाही अजून या देशामध्ये या सरकारला आणता आले नाही. त्याचबरोबर करोडो रुपये आंतरराष्ट्रीय बँकांमध्ये पडलेले आहेत, काळा धन आहे आणि ते आणणार होते, त्याचं काय झालं हे अजून लोकांना कळत नाही. हे सर्व अत्यंत म्हणजे नुसत्याच घोषणाबाजी चालू आहेत. कामकाजाच्या नावाने आजपर्यंत या इथं सरकारला प्रचंड अपयश आलंय असं समजतो. तेव्हा देशाचे जबाबदार पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींनी जनतेला याबाबत मन की बात नेहमी सांगतात, पण आणि त्याचबरोबर ते आपण पाहिलं असेल की नेहमी आपलं साफसफाईचं आंदोलन करतात, परंतु जिसका मन चंगा उसका सब चंगा असं म्हटलं जातं. त्यामुळे आधी या देशामध्ये तुम्ही सर्व पहिल्यांदा आधी हे काय आहे, परिस्थिती काय आहे, देशाची आर्थिक परिस्थिती काय आहे ह्याच्याबद्दल या जनतेला आपण उत्तर देणं क्रमप्राप्त आहे असं आम्ही समजतो. आणि त्यासाठी नरेंद्र मोदींनी पंतप्रधानांनी या इथं जनतेसमोर येऊन आपल्या मनची बात नाही तर या देशाच्या आर्थिक परिस्थिती खरी बात जनतेला सांगावी असं आमचं सरकारला आव्हान आहे. धन्यवाद. वर्गीकरणासाठी सर्व समाज आंबेडकरी समाज हा